वाव, काय मस्त क्रिस्पी असे आपले प्रॉन्स लॉलीपॉप झाले आहेत बघा. सगळ्या बाजून तळले गेले आहेत. मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आजची रेसिपी आहे प्रॉन्स लॉलीपॉप. आता मी इथे 1/2 किलो प्रॉन्स घेतलेले आहेत. त्यामध्ये एक छोटासा कांदा बारीक कापून टाकला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, हिरवी मिरची घातली आहे आणि रेड चिली पावडर काश्मीरी ती घातली आहे प्रणोतीच मसाल्याची. आणि आपण हे सगळे जिन्नस मिक्सरमधनं चॉप करून घेणार आहोत, जेणेकरून याचा आपण खिमा बनवणार आहोत. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुम्हाला खूप छान छान टिप्स मिळतील आणि नवीन नवीन पदार्थ खूप सुंदर तुम्हाला घरगुती जसे होममेड आपण करतो त्याच पद्धतीने आपल्या घरातल्या इन्ग्रेडियंटनी आपण हॉटेल स्टाईलच्या गोष्टी बनवू शकतो. तर त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नवनवीन व्हिडिओ मिळतील. आता आपण इथे घातलेला आहे तो 5 स्पाइस मसाला. 5 स्पाइस मसाल्याने काय होतं की एक छानसा असा फ्लेवर येतो. हा गरम मसाला आपण नाही म्हणू शकत, पण हा 5 स्पाइस मसाला आहे. आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घातलं आहे. आता हे छानपैकी आपण चॉप करून घेणार आणि हे छानपैकी चॉप करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा खिमा तयार होतो. मग आपल्याला त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालायचे, ते बाइंडिंग एजंट असणार आहे. आता इथे मी मीठ घातलं आहे. हा खिमा झालेला आहे आपला. मी मीठ घातलं आहे. आता आपण इथे घालणार आहोत कॉर्नफ्लावर आणि मैदा. तुम्हाला मैदा नको असेल तर नका घालू, पण कॉर्नफ्लावर आणि मैदा हे ऑलवेज घातल्याने तुम्हाला बाइंडिंग एलिमेंट्स खूप छान येतं. तुम्ही इथे डाळीचं पीठ घातलं तर कसं होईल, डाळीचं पीठ थोडंसं पाणी सोडतं. इथे मी आगरी कोळी मसाला अर्धा चमचा आणि संडे मसाला अर्धा चमचा असं टाकलं. त्यामुळे आपल्या या खिम्याला एक फ्लेवर आला आहे. आता इकडे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 चमचा कॉर्नफ्लावर आणि 1 चमचा मैदा असा मी घेतला आहे. आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे. हे छानपैकी मी मिक्स करून घेतलं आहे. आता हे छान झालेलं आहे. थोडंसं मला असं वाटलं की आपल्याला ओलसर आहे, तर मी इथे ब्रेडचा क्रम घातलेला आहे, म्हणजे बारीक केलेले ब्रेड घातले. त्याने काय होतं, बाइंडिंग होतं आपलं सगळं छानपैकी आणि क्रिस्पीनेस येतं. आता आपल्याला लॉलीपॉपसाठी स्टिक हवी आहे, तर आपण कोलंबीची स्टिक केलेली आहे. कोलंबीला शेपटाचा भाग मी काढलेला नाही आहे. आणि आता आपण याला मॅरिनेशन करूया. त्याला पण चव आली पाहिजे ना, म्हणून मी इथे रेड चिली पावडर संडे मसाला थोडा घातला आहे आणि त्याचबरोबर आगरी कोळी मसाला पण घातला. आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि हे सगळे मीठ घातलं आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट मी एकत्र केलेलं आहे आणि कोलंबीला चोळून घेतलेलं. तुम्ही माझी हा रेसिपी तुमच्या किचनमध्ये जरूर करून बघा आणि त्याचे कॉमेंट्स मला माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून मला लक्षात येईल की मला काय काय नवीन तुम्हाला रेसिपीज दाखवायच्या आहेत. आणि माझा व्हिडिओ नेहमी शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला ट्रिक्स अँड टिप्स कळत जातील. 5 मिनिटाचा तो व्हिडिओ असतो, तुम्ही बघू शकता. आता बघा आपण ते कसं एकत्र असं छान केलेलं आहे आणि त्याचा आपण एक बॉल तयार केला आहे आणि ती शेपटी आहे ती बाहेर काढलेली. आता हे असे गट्टू आपण बनवून ठेवणार आहोत आणि हे स्टार्टर प्रकार मस्त आहे हा. आता मला थोडंसं ओलसर वाटतंच आहे, म्हणून मी लगेच त्याला एक तर तुम्ही कॉर्नफ्लावर लावा, नाही तर ब्रेड क्रम लावा. मी ब्रेड क्रम लावला, त्यामुळे तो चिकटून जातो. कसं आहे ना, आपण जेव्हा तळाला टाकणार ना, तेव्हा हे वितळलं नाही पाहिजे, कारण पाण्याचा अंश आपल्याला नको आहे. बघा किती सुंदर झालेला आहे हा उचलला की खाताना एकदम मस्त वाटतो. तर मी हे नेहमी माझ्या घरी करते आणि हा एक स्टार्टरचा प्रकार आहे. त्याचे त्या शेपट्या अशा उचलून हे केलं की असं फेटा आल्यासारखा वाटतो. तर आता आपण हे लॉलीपॉप डीप फ्राय करणार आहोत. माझ्याकडे सकाळी पण मी लॉलीपॉप्स बनवले होते,
तर त्याचे तेल होतं त्याच्यातच मी तळत आहे. तुम्ही म्हणाल की परत हे तेल तापवते, तर मी नेहमी तेल जळू देत नाही, एकदम बारीक गॅसवर ठेवते, त्यामुळे तेल परत तापलं तरी काही हरकत नाही. बघा आता आपले हे कसे छानपैकी झालेत ना. त्याच्यावर मी कोथिंबीर घातली आणि मस्त आपले लॉलीपॉप तयार आहेत. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.